हाय फ्रेंड्स, वेलकम टू सान्स किचन। फ्रेंड्स, या वर्षी ना थोडा लवकरच पावसाळा चालू झालेला आहे आणि आता पावसाळा चालू झाला म्हणल्यावर आजारपण हे येतच, जसं की सर्दी, खोकला, ताप, थंडी वाजते, अंग दुखतं, अशा बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच तक्रारी चालू होतात। आणि काय होतं की ज्यावेळेला अशा या तक्रारी चालू होतात त्यावेळेला असं वाटतं की ना काहीतरी मस्त गरमागरम लिक्विड प्यावं, जसं की आपल्या डोळ्यासमोर लगेच सूप येतं। म्हणूनच आज आपण आहे ना सूपची रेसिपी दाखवणार आहोत। ती आहे झटपट 1-5 मिनिटात बनणारं ज्वारीचं सूप। फ्रेंड, जास्त मेहनत न घेता, भाज्या न शिजवता आपण फक्त 2 चमचे ज्वारीच्या पिठापासून ज्वारीचं सूप करणार आहोत। एका बाउलमध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ, 1 ग्लास पाणी घेऊन मिक्स करून घ्यायचं। गुठळ्या त्याच्या काढून घ्यायच्या। एका कढईत आपण तूप तापवून घ्यायचं। त्यात जिरे, बारीक चिरलेलं लसूण, किसून घेतलेलं आलं, 1 हिरवी मिरची छान बारीक चिरलेली ती घालून घ्यायची आणि त्यानंतर मिक्स करून त्याचा कच्चेपणा घालवायचा। त्यात हळद आणि हिंग घालून घ्यायचं। इथे मी 2 भाज्या वापरल्या आहेत, स्वीटकॉर्न आणि बारीक चिरलेलं गाजर। तुम्ही कुठल्याही वापरू शकता। त्यात थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं। 2 मिनटं आपण त्याची वाफ काढून घेऊयात। त्यानंतर 2 मिनटानंतर झाकण काढून भाज्या शिजलेल्या आहेत त्याच्यातच आपण ज्वारी आणि पाण्याचं जे मिक्सचर आहे ते आपण ह्याच्यात घालून घ्यायचं। थोडंसं अजून पाणी आपण ॲड करून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही कन्सिस्टन्सी चेक करून पाणी ॲड करू शकता। त्यात आता आपण कोथिंबीरीच्या बारीक काळ्या चिरून टाकलेल्या आहेत। चवीप्रमाणे आपण मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून घेऊ आणि सूपला मस्तपैकी एक उकळी काढून घ्यायची। त्यानंतर त्याच्यात थोडासा लिंबाचा रस ॲड करायचा, परत एक उकळी काढून घ्यायची आणि गरमागरम आपलं ज्वारीचं सूप तयार। गरमागरम हे सूप सर्व करा। आत्ता मस्तपैकी पाऊसही पडतोय, छान एन्जॉय करा हे सूप आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।